गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबई महापालिका सभागृहात अनुपस्थित असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील आज सभागृहात उपस्थित राहिल्या। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजुल पाटील यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती। वास्तविक खासदार संजय दिना पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती। पण संजय दिना पाटील यांनी राजुल पाटील यांच्या उमेदवारीबाबत वक्तव्य करून मनसेला जागा जाऊ नये म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा केला होता। त्यात ऑपरेशन टायगरच्या राजकीय घडामोडींनंतर आज राजुल पाटील सभागृहात हजर राहिल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं। संजय दिना पाटील यांनी केलेल्या दाव्यावर मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते यशवंत किल्लेदारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। वेळेला संजय दिना पाटलांनी स्वतःच्या मुलीसाठी काय प्रेस्टिज केलं होतं ते मला चांगलं माहिती आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये मी होतो। खूप मोठ्या लेवलचं प्रेस्टिज केलं होतं। ते जे आत्ता जे बोलतात ते सपशेल खोटं बोलतात आणि त्यांची मुलगी जी आहे ती काय एकटी बाहेर पडली ना तर तिचं डिस्क्वालिफाय होईल, ती कळलं का? त्यामुळे हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत। तिथे आमंत्रित जागा होती, आमच्या अनिशा मॅडम, आमच्या अनिशा ताई आहेत ना, जर तिथे अपक्ष राहून 8,000च्या वर मतं घेतात तर त्या पक्षातून राहिल्या असत्या तर मला सांगा ना किती भरघोस मताने आल्या असत्या। परंतु प्रेस्टिज त्यांनी केली होती।